काल आपण पाहिलं की सर्वतंत्र स्वतंत्र मधुसूदन सरस्वती या गीताशास्त्राच्या उपोद्घातामध्ये सर्व मुमुक्षूंना एक गोष्ट आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने सांगतात की ज्ञान प्राप्त होण्यापूर्वी भक्ती ही केलीच पाहिजे आणि ही जी भक्ती आहे ही भक्ती पुढच्या उत्तर म्हणजे त्याच्यापेक्षा उत्तर भूमिकेमध्ये भक्तीच नेत असते. ती भक्ती परिपक्व झाली की त्याच्यापेक्षा उत्तर भक्तीमध्ये तीच नेते आणि ती भक्तीच काय करते, ज्ञान प्राप्त करून देते. आणि पुन्हा असं सांगतात की ही भक्तीनं ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही पुन्हा ती भक्ती होत राहते. अशा प्रकारचं सांगितलं. म्हणजे भक्ती कधी करायची, भक्ती शेवटपर्यंत होत राहते. ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी देखील भक्ती होते असं सांगतात. म्हणजे ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणीही भक्ती प्रेम हे असू शकतं किंवा असतं, किंबहुना तोच श्रेष्ठ अशा प्रकारचा भक्त शास्त्रामध्ये मानलेला आहे असं सांगतात. पण आता अगोदर जी भक्ती असते, काय तो श्लोक आहे की ज्ञान प्राप्त होण्याच्या पूर्वी जी भक्ती असते, काय द्वैतम मोहाय बोधात प्राक, जे द्वैतात्मक आपण जी भक्ती करतो ती आपल्याला अज्ञानामध्ये आपण करत असतो. कशा बोधात प्राक, बोध होण्यापूर्वीही भक्ती करतो. कशासाठी तर ते बोध आपल्याला व्हावा. आता पहिला आपण ज्ञान झाल्याशिवाय, आत्मज्ञान झाल्याशिवाय संसार बंधातून मुक्तता नाही. मग ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान होण्याचं एक साधन, ज्ञानपूर्व साधन काय आहे, भक्ती हे साधन आहे. आणि जाते बोधे, आणि एकदा त्याला जर ज्ञान झालं तर अशा वेळेला तो पुरुष जो आहे ज्ञान झाल्यानंतरही तो, जसं आपण अनेक वेळा सांगितलं, आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. किंवा आत्मा रामश्च मुनयः, इथे येणारच आहे पुढं, सांगत नाही आता. तर अशा प्रकारचं जर तत्त्वज्ञान झालं तर तत्त्वज्ञान झाल्यानंतर तुम्ही म्हणता भक्ती करावी, त्यांनी भक्ती करावी. परंतु भक्तीचं फल काय आहे, तत्त्वज्ञान. आणि तत्त्वज्ञानानंतरही जर भक्ती केली तर त्या भक्तीचं काय फल आहे अशी शंका येईल की नाही, बरोबर आहे की नाही. जीवनमुक्त दशा प्राप्त होण्यासाठी भक्ती केली, जीवनमुक्त दशा प्राप्त झाली, आता पुढे त्याला भक्तीचा काय उपयोग, भक्तीचं काय फल, भक्तीचं काय प्रयोजन अशी शंका येईल की नाही, बरोबर आहे ना. मग आता इथून पुढे सांगतात, जीवनमुक्ती दशायांतु न भक्ते हे फलकल्पना आद्वेष्टृत्वादिवत्तेषां स्वभावो भजनम हरे हे. मधुसूदन सरस्वतींनी आपल्या जीवनामध्ये परमार्थाची वाटचाल कशी करायची किंवा कशी होत असते ज्ञानीपुरुषांची याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते म्हणतात की ज्ञानोत्तर जीवनामध्ये जी ही प्रेमलक्षणात्मक भक्ती करायची त्या भक्तीचं काही फल मिळतं का, तर ते म्हणतात जीवनमुक्ती दशायाम, एकदा जीवनमुक्ती अवस्था प्राप्त झाली का भक्ते हे फलकल्पना न तू, परंतु अगोदर भक्तीची उपयोगिता किंवा फल आहे कोणतं, एका भूमिकेतून भक्ती श्रवणम, ती एकदा भूमिका परिपक्व झाली का श्रवणमच्या पुढचं काय आहे, कीर्तनम, त्याच्या पुढं त्या एक भगवद्भक्ती रसायन म्हणून यांचाच ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये जर श्लोक पाठ असला तर सांगा, अर्धवट माझा पाठ आहे. नवरस मिलितम वा पुमर्थम वा, असं त्याच्या पहिल्यांदाच लिहिले. नवविधा भक्ती एकत्र किंवा एक एक भक्ती जरी असली तरी ती भक्ती काय करते, पुढच्या भूमिकेमध्ये नेत असते त्या साधकाला. आणि त्या भूमिकेत नेता नेता त्याला तो परमात्म्याच्या अनुग्रहाने काय होतं की आपल्या परमात्म्याचं आत्मत्वाने ते परमात्मा मीच आहे असं ज्ञान होतं. आणि त्या ज्ञानानंतर जर तुम्ही विचारणार की त्या भक्ताला ज्ञानोत्तर जीवनात प्रेमलक्षणात्मक भक्तीच्या द्वारा त्याला काही फल होतं का, तर म्हणतात जीवनमुक्ती दशायांतु, परंतु जीवनमुक्ती दशा प्राप्त झाल्यानंतर भक्ते हे फलकल्पना न, त्या भक्तीपासून त्याला कोणत्याही प्रकारचं फल प्राप्तीची इच्छा राहत नाही. म्हणजे कोणत्या फलाच्या उद्दिष्टाने तो भक्ती करतो असं नाही, पण भक्ती करतोच, पण फलाचा उद्दिष्ट मात्र त्याच्या अंतःकरणात नाही. तरी भक्ती का करतो, तर भक्ती करणं हा त्याचा स्वभाव होऊन जातो असं सांगितलं. आता आपल्या पुढं 12व्या अध्यायानं
12व्या अध्यायामध्ये भक्ताची काय सांगितलेली आहे? लक्षणं सांगितलेली. लक्षणं म्हणजे ते त्याचं स्वरूप किंवा त्याचा स्वभावच असतो भक्ताचा. कोणती लक्षणं सांगितली 12व्या अध्यायामध्ये? आद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुखः क्षमी. आता सगळे श्लोक पहा, 8 श्लोक सांगितले त्याच्यामध्ये. हे 8 श्लोक गीतेमध्ये सांगितले. काय सांगितले? भक्ताची लक्षणं अशी सांगितले. तर ते म्हणतात भक्त म्हणलं का त्याच्या ठिकाणी ही लक्षणं असणार की नाही? तसंच ते म्हणतात. पण त्याच्यापासून काही फल आहे का? फल नाही. त्या भक्ताच्या ठिकाणी ही लक्षणं स्वाभाविकपणे राहतात. तसंच त्या ज्ञानी पुरुष झाल्यानंतर जेव्हा तो ज्ञानी भक्त, त्याला काय म्हणायचं? ज्ञानी भक्त, त्याच्या ठिकाणी अद्वेष्टृत्वादिवत म्हणजे अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः इत्यादी लक्षणं जशी असतात तसं एक लक्षण त्याचं काय असतं? भगवंताची निस्पृह निष्काम प्रेम लक्षणात्मक अशी भक्ती करणं हा त्याचा काय होतो? स्वभाव. त्याच्यातून अमुक फल मिळावा अशी इच्छा नाही, पण भक्ती मात्र होतच राहते असं सांगितलं. का तर हरे हे भजनम स्वभावा, परमात्म्याचं भजन करणं हा त्याचा काय होतो? स्वभावच होऊन जातो. आत्मारामाश्च मुनयः निर्ग्रंथा अपि उरुक्रमे कुर्वन्ति हैतु किं भक्तिम इत्थं भूत गुणो हरिः. आता सांगतात आत्मारामः. काल आपलं हे चिंतन मला वाटतं होऊन गेलं. ज्ञानेश्वर काही विषय कुठं होतो पण त्याचा अर्थ सांगताना जर कोणाला वाटलं की बा याचा स्पष्ट नाही झाला तर सांगा, नाहीतर पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते. आता ती कोणत्या पाठात होते हे काय सगळं लक्षात राहत नाही. म्हणून आत्मारामाचं, आत्मारामा म्हणजे आत्म्यामध्ये रममान होणारे, मुनयः रात्रंदिवस मनन करणारे, निर्ग्रंथः ज्यांचा ग्रंथीभेद झालेला आहे म्हणजे आत्मा काय आणि अनात्मा काय यांचा भेद ज्यांना समजलेला आहे त्याला म्हणतात ग्रंथी भेद. तर अशा प्रकारचा निर्ग्रंथा असे असणारे लोक देखील ते म्हणतात की कुर्वंती अहेतुकीं भक्ती. ते अहेतुकी म्हणजे ज्याच्यामध्ये हेतू किंवा उद्देश किंवा प्रयोजन फल याची अपेक्षा तर नाही आणि भक्ती तर करतात असं सांगितलं. कारण तो उरुक्रम असणारा जो भगवान परमात्मा, त्या अनंत गुणगण निधान असा जो परमात्मा आहे त्याची भक्ती करतात. अनंत गुणांचा भगवान काय आहे? भांडार आहे किंवा निधान आहे, साठा आहे, खजिना आहे. त्याची हे जे ज्ञानी पुरुष ते त्याची भक्ती करतात. त्या परमात्म्याची भक्ती का करतात? तर ते म्हणतात की परमात्माचं इत्थंभूत गुणाः हरी, परमात्म्याचे गुणच असे आहेत की त्याच्याकडे वेधले व मन तयाच्या गुणे आणि क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. आपोआप त्या परमात्म्याच्या गुणाने ज्ञानीपुरुष आपण परवा चिंतन केलं, शुकमुनींसारखे सुद्धा त्यांच्याकडं आकर्षित झाले जातात. शुकमुनी काय आहे? निर्विकल्प समाधीला प्राप्त झाले की नाही तरी भगवंताच्या गुणाने त्यांना इतकं वेधलं की त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं 10व्या स्कंदामध्ये किती तोंड भरून वर्णन केलं. का तर त्या ज्ञानीपुरुषांचं देखील मन आकर्षण व्हावं असं इत्थंभूत गुणाः हरिः अशा प्रकारचे परमात्म्याचे गुण आहेत. आता तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते इत्यादी वचनात प्रेम भक्तोयम मुख्य उच्यते. आता म्हणतात भक्त करणारे आहे ना, भक्ती करणारे का ते एकटंच आहे का? 7व्या अध्यायामध्ये सांगितलं काय? 7व्या अध्याय आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनो अर्जुन. काही श्लोक जे होतात ना महत्त्वाचे असतात म्हणून आताच त्याचा साधारणपणे अर्थ किंवा त्या श्लोक आपल्या कंठात आला किंवा महत्त्वाचा वाटला तर तो आपल्या स्मृतीच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवायचा आहे की नाही. आता गीतात अजून सुरू व्हायचे, तुम्ही म्हणाल अजून आमचं पहिल्या श्लोकाचा अन्वय अर्थ नाही झाला आणि कुठले श्लोक सांगायला लागले. पण आता हे टीका पाहतोय ना आपण, मधुसूदन सरस्वतीने आद्वेष्टत्वादिवत म्हणलं तर त्याच्यात किती श्लोक आले? 8 श्लोक आले. एतु धर्म्यामृतमिद म्हणा बरं एकदा. ये तो धर्म अद्वेष्ट निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी
त्रौच मित्रे नापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु तथा तुल्य निंदास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते तेतीव मे प्रियाः हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे कृष्णार्जुन पुरुषोत्तम योग भक्ती योगो नाम 12ोऽध्यायः. ऐकून याच्यामध्ये हा अध्याय. आणि पुन्हा याच्यात मधुसूदन सरस्वतीने काय भर टाकली का? काही एवढेच गुण सांगितले भक्ताचे. हा जसा स्वभाव आहे तसं भगवंताची भक्ती करणं हा सुद्धा त्याचा काय एक स्वभाव आहे. ही लक्षणं येतो धर्म्यामृतामध्ये अधिक एक लक्षण काय केलं मधुसूदन सरस्वतीने टाकून दिलं आहे की नाही. तेषाम स्वभाव भजनम हरे हे असं सांगितलं. तर असे हे सगळे लक्षात घ्यायचं. तर भगवान काय सांगतात आणखीन, माझा भक्त काय एकाच प्रकारचा आहे का? चतुर्विधा भजनते माम, 4 प्रकारचे भक्त माझं भजन करतात. कोणते? आर्तः जिज्ञासो अर्थार्थी ज्ञानी च भक्त. आणि हे सगळ्यात मग भक्त याच्यातले चांगले कोण आणि वाईट कोण? उदार सर्व एव येते. हे सगळेच्या सगळे काय आहे? उदार आहेत. उदारानाम भाष्यकारांनी काय लिहिले? उत्कृष्ट. सर्वच काय आहेत? श्रेष्ठ आहेत. पण सगळे श्रेष्ठ असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये ज्ञानी त्वात्मैव मे मतम, ज्ञानी भक्त हा माझा काय आहे? साक्षात आत्माच आहे. सगळे श्रेष्ठ आहेत पण ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे. म्हणजे काय? वेगळ्या बाजूने काय सांगितलं? ज्ञानी भक्तच माझा सर्वात अधिक आवडता आहे. सगळे श्रेष्ठ आहेत पण माझा आवडता म्हणजे खरा सर्वश्रेष्ठ कोण झाला? पुन्हा ज्ञानी भक्तच झाला. आपण एक असं आहे की तर मला काय कालिदास आणि दुसरा कोण? भवभूती का? दंडी. दंडी नावाचे एक कवी, जी पंचकाव्य आहेत तर त्याच्यामध्ये दंडी नावाचा कवी आहे. आणि एक कोण आहे? कालिदास आहे. त्या कालिदासां आपल्याला माहिती आहे कालिदास म्हणजे साक्षात काय आहे? सरस्वतीचा पुत्रच आहे इतकं. तर त्या कालिदासाचं काव्य प्रसिद्ध आहे आणि त्याच काळात त्या दंडी कवीची खूप स्तुती झाली. तर मग त्या कालिदासांनी एकदा सरस्वतीलाच विचारलं सगळ्यात श्रेष्ठ कवी कोण आहे? त्याला वाटलं की माझंच नाव घेईल, ऐकी नाही. तर तिनं सांगितलं, सरस्वतीने सांगितलं कवीर दंडी कवीर दंडी न संशय. कवी म्हटलं का दंडी कवी म्हणे. आता त्या कालिदासाचा एकदम जळफळाट झाला. त्याला वाटलं की अरे माझी श्रेष्ठता तर सरस्वतीनं सुद्धा कबूल केली नाही. मग त्याला खूप राग आला. मग तो सरस्वतीला उद्देशून म्हणला कोहम रंडे, म्हणजे असं तर मग मी कोण आहे म्हटला. तर तिनं सांगितलं तंतु मम आत्मा एव. त्यांनी सांगितलं हा जो आहे ना हा कवींच्या मध्ये तुलनेने कोण आहे? श्रेष्ठ आहे. कोण? दंडी कवी. पण तुझं काय वर्णन करायचं? तू तर माझा आत्माच आहे, ऐक नाही. मग कोण कवी श्रेष्ठ ठरला? कालिदासच ठरला की नाही. तसं भगवान या ठिकाणी सांगतात उदारः सर्व एव येते सर्वे एव उदारः. हे सगळेच्या सगळे काय आहेत? उदार आहे. पण ज्ञानी त्वात्मैव, ज्ञानी हा माझा आत्माच आहे. सगळ्यात परमप्रेमास्पद कोण आहे? अयम आत्मा इयम आत्मा परानंद, हा परमानंद रूपे. तसा माझा आत्मा कोण आहे? कालिदास आहे. म्हणजे कोण आहे? श्रेष्ठ आहे. तसा हा भक्त ज्ञानी भक्त हा माझा काय आहे? भगवान त्यांनी ज्ञानी तू मम आत्मा एव, ज्ञानी हा माझा काय आहे? आत्माच आहे असं सांगितलं. तर बघा तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एकभक्ती विशिष्यते. त्याच्यामध्ये नित्ययुक्त आणि अनन्य भक्ती असणारा जो ज्ञानी आहे तो विशिष्यते, तो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. इत्यादी वचनात, या भगवंताच्या वचनावरून आणखी दुसऱ्या अनेक वचनावरून प्रेम भक्त हा अयम मुख्य उच्चते. हा जो ज्ञानवान प्रेमी भक्त आहे हा सर्वांमध्ये मुख्य आहे असं भगवंताचं मत सांगितलेलं आहे. एतत् सर्वं भगवता गीताशास्त्रे प्रकाशितम अतः व्याख्यातुम एतत् मे मनः उत्सहते भृशम. ते म्हणतात की एतत् सर्वम, हे जे आत्तापर्यंत चिंतन केलं ना, आतापर्यंत कुठं गीतेचा श्लोक घेतला का त्यांनी? कोणत्या याचं अन्वय केला का? अर्थ सांगतात का? पण मधुसूदन सरस्वतींनी जेव्हा हा गीतेचा निबंध किंवा ही गूढार्थ दीपिका नावाची गीतेची टीका
लिहिण्याला आरंभ करण्यापूर्वी त्याच्यामध्ये त्यांचा काय भाव आहे, पुढे ज्या ग्रंथाचं अवतरण करायचं त्याच्याविषयी त्यांनी उपोद्घात करताना आता त्याचा समारोप करत आले. ते म्हणतात, एतत् सर्वम, हे जे मी आता सांगतोय ना, हे माझ्या मनाने नाही सांगितलं. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती, एक भक्ती पुढच्या भक्तीची भूमिका देते, ज्ञान देतं, नंतर स्वाभाविकपणे पुन्हा भक्ती घडत असते. भक्ती एक जरी परिपक्व झाली तरी सुद्धा भक्ती करतच राहायची, नाहीतर पुढची भूमिका मिळणार नाही. अशा अनेक प्रकारच्या प्रक्रिया किंवा सिद्धांत त्यांनी अनुभवाने मांडलेले आहेत. तसंच त्याला प्रमाण कोणाचं आहे, तर गीतेचंच प्रमाण आहे असं त्यांना सांगितलं. अजून तर गीता सुरू झालीच नाही. म्हणून ते म्हणतात की एतत् सर्वम, हे जे मी आत्तापर्यंत सांगितलं हे सर्व गीताशास्त्रे प्रकाशितम, गीताशास्त्रामध्ये हे सर्वच गोष्टी स्पष्टपणे प्रकर्षेण काश्यते, विशेष रूपाने प्रकृष्ट रूपाने ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता म्हणून गीतेमध्येच सांगितलेले आहेत आणि या सगळ्या लोकांच्या बुद्धीवर आरूढ व्हाव्यात, त्यांना चांगलं कळावं. आता म्हणूनच येतन व्याख्यातुम, ह्या येतन म्हणजे ह्या गीतेचं व्याख्यान करण्यासाठी मे मनहा भृशम उत्सवते, माझ्या मनाला भृशम म्हणजे अतिशय उत्साह वाढलेला आहे की कधी मी गीतेचं व्याख्यान करतो आणि गीतेचं व्याख्यान कधी सांगू, अशा प्रकारच्या माझ्या मनाला अतिशय उत्साह झालेला आहे असं सांगतात. आता व्याख्यातुम एतन मे मनहा उत्सवते भृशम, जर किती याचं व्याख्यान करायचा प्रयत्न केला आणि समोर जर ते ग्रंथच नसतील तर त्या उत्साहाचा काय उपयोग. निष्काम कर्मानुष्ठानम मूलम मोक्षस्य कीर्तितम, काहीतरी आपल्याला परिचय होईल की नाही त्या शब्दांचा. आता व्याख्या काय, निष्काम कर्मानुष्ठानम मूलम मोक्षस्य कीर्तितम शोकादिरासुराः पापमा तस्य च प्रतिबंधका. याच्यातून जर आपण 4-4 पानं जरी जेरॉक्स केली, जोपर्यंत ग्रंथ उपलब्ध होत नाही समजा तोपर्यंत 4-4 पानं केली तर तो आपल्या बरंच थोडंच होत राहतं ना. तर तरीसुद्धा आपल्या समोर राहिलं तर आपल्याला संस्कृतच्या कोणत्या पदाचा काय अर्थ केला, कोणतं पद विसरलं, आपण काय चिंतन करू शकतो हे होईल की नाही आपल्याला. पण आपल्याला सवय लागली की शितोळ्याने अन्न केव्हा देतील. तर ही गोष्ट एकदम चुकीची आहे की असं आपल्या जीवनात कधीच घडत नाही आता सध्याच्या काळात की अशा प्रकारचा प्रसंगच आपल्यावर आलेला आहे असं नाही. पण तरीसुद्धा आपण आपलं ठरवायचं आणि ते देणार नाहीत हे तितकंच खरं आहे. निष्काम कर्मानुष्ठानम मूलम मोक्षस्य कीर्तितम, निष्काम कर्माचं अनुष्ठान हे मोक्षस्य मूलम, सगळ्या मोक्षाचं मूल कारण जर असेल तर निष्काम भावनेने केलेलं कर्माचरण. निष्काम भावनेने म्हणजे काय, त्याच्यामध्ये मी कर्माचा कर्ता आहे असा अभिमान कर्तृत्वाचा नाही आणि अमुक एक कर्मापासून मला अमुक अशा प्रकारचं फल प्राप्त व्हावं अशा प्रकारच्या फलाची अभिलाषा ज्याच्यामध्ये नाही, असं निष्काम कर्माचं अनुष्ठान हे मोक्षाचं मूल आहे. म्हणजे इथून आपल्याला मोक्षाची पहिली पायरी आहे, इथून आपल्याला वाटचाल परमार्थ पथाची प्रारंभ करायची आहे. शोकादिरासुराः पापमा तस्यच प्रतिबंधका, आणि तस्यच प्रतिबंधका त्याचं म्हणजे त्या मोक्षाचं प्रतिबंध काय असेल तर शोकादिरासुराः पापमा, शोकादी म्हणजे शोक इत्यादी, म्हणजे या ठिकाणी आपल्याला शोक, मोह आहे की नाही, अज्ञान इत्यादी ही सगळी आसुराः पापमा, आसुरी जी पापात्मक संपत्ती आहे, आसुरी संपत्ती दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधः पारुष्यम एवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम, ही आसुरी संपत्ती ह्या मोक्षाच्या काय आहे, विरोधी आहे. यतः स्वधर्म विभ्रंशः प्रतिसिद्धस्य सेवनम फलाभिसंधी पूर्वावा साहंकारा क्रिया भवेत. बघा आपल्याजवळ आसुरी संपत्ती आहे का आपण दैवी संपत्तीनं युक्त आहोत याचा निकष किंवा कसोटी आपल्याला लक्षणं या ठिकाणी सांगतात. तोपर्यंत आपण दैवी संपत्ती सत्वगुणातलं वृद्धी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यापैकी एकही गोष्ट असेल तर अजून पापात्मक आसुरी संपत्तीनं आपण युक्त आहोत आणि तीच आसुरी संपत्ती आपल्या मोक्षाला प्रतिबंध करीत आहे. त्याचं एका श्लोकात सांगितले बघा, यतः
यथा म्हणजे ज्या पापात्मक आसुरी संपत्तीमुळं मनुष्याच्या जीवनात स्वधर्म विभ्रंश, आपला स्वतःचा जो धर्म आहे वर्णाश्रम धर्म त्याच्यापासून विभ्रंश विशेष करून तो काय होतो, भ्रष्ट होतो. वेदाने सांगितलेल्या प्रमाणे विधीप्रमाणे तो कर्माचरण करत नाही, त्या धर्माचरणापासून तो भ्रष्ट होतो आसुरी संपत्तीमुळं. जर आपण स्वधर्म कर्माच्या विरुद्ध आपलं आचरण असेल तर आपण काय आसुरी संपत्तीनं युक्त आहोत. प्रतिषिद्धस्य सेवनम, आणि प्रतिषिद्ध म्हणजे वेदाने ज्याचा निषेध केला आहे, कलंजम मा भक्ष्य, तुम्ही मांसाशन करू नका, शराब मा पिब, तुम्ही पिबस्व ना, तुम्ही मद्यपान करू नका, असं जे सांगितलं तिकडं जर आपली प्रवृत्ती होत असेल तर असं अर्थात काय आसुरी संपत्ती आपल्या ठिकाणी आहे. फलाभिसंधी पुरवावा, आणि कोणतंही कर्म करायला लागलं की माणसाच्या मनात काय आहे, फलाची अभिलाषी, का प्रयोजनम अनुद्दिश्य, काही पाठाला जाऊन काय प्रयोजन आहे की नाही, फलाभिसंधी. तो कोणत्याही गोष्टीमध्ये फलाची माणसाला सवयच लागली, काही करायचं तर का म्हणजे मला बरं ते फल दुसऱ्याला मिळत असलं, लोकांना आनंद मिळत. आजचा हे वाचा तुम्ही सुविचार, अखंड आनंद बाटो, आनंद वाटा, म्हणजे दुसऱ्याला आनंदित झाले होणं हाच आपला आनंद आहे खरं. त्याच्यासाठी किती क्लेश झाले तर दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होतो. असा जो परोपकारी माणूस आहे त्याच्या आनंदाला तोड नाही, पण आपल्याला हे लक्षात नाही तुमचा काय उपयोग, असं आपण म्हणतो. म्हणून फलाभिसंधी, कोणतंही कर्म करण्यामध्ये जर आपल्याला फलाची इच्छा उत्पन्न होत असेल किंवा आपण साहंकारा क्रिया भवेत वा, किंवा जर एखादी क्रिया मी केलं तर होणार, नाही केलं तर होणार नाही, माझ्यामुळं हे सर्व होत आहे, अशी जर अहंकारपूर्वक आणि फलाभिलाषापूर्वक जर कोणतीही क्रिया होत असेल तर याचा अर्थ काय आहे, तो पुरुष आसुरी संपत्तीनं युक्त किंवा आच्छादित वेढलेला आहे. आविष्टः पुरुषो नित्यम एवं आसुर पापमभी पुमर्थ लाभ अयोग्य आसन लभते दुःख संतती. बघा, आविष्टा पुरुष, ज्याच्यामध्ये आविष्टा म्हणजे ज्या पुरुषामध्ये प्रवेश केलेला आहे, कोणी प्रवेश केलेला आहे, आविष्टा पुरुष नित्यम, नित्य ज्याच्या शरीरात प्रवेश केलेला आहे, कोणी आसुर पापमभी, आसुरी पापात्मक अशा लक्षणांनी ज्याच्या अंतकरणात प्रवेश केलेला आहे, असा जो पुरुष आहे तो पुमर्थ लाभ अयोग्य. पुम अर्थ म्हणजे पुरुषाने मिळवणारा जो अर्थ. इथं बघा पुमर्थ म्हणजे पुरुषार्थ. पुरुषार्थ एक आहे का चार आहेत? चार आहेत. असा जो पुरुष आहे आसुरी संपत्तीनं, त्याला दयाचे ऐहिक धड नाही, तयाचे पारत्र पुसशी काही. त्याला धर्मही, अर्थही, काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थापासून तो पुरुष च्युत होणार. पुमर्थ लाभ अयोग्य, पुरुषार्थाच्या प्राप्तीला तो अयोग्य असून दुःख संततीम लभते, त्याला एका पाठीमागे एक दुःखाच्या परंपराच त्याला प्राप्त होतात. म्हणजे एका पाठीमागे एक अशा दुःखामध्ये तो होरपळत राहतो. बघा, दुःखम स्वभावतः द्वेषम सर्वेशा. आता काय आहे, आपले फक्त 3 श्लोक राहिलेत. या 3 श्लोकामध्ये ते आता उपसंहार करतात आणि नंतर पुढं सगळ्या गीतेचं एक थोडीशी प्रस्तावना देतात आणि लगेच आता श्लोकाला प्रारंभ होतो. आता सांगतात दुःखम स्वभावत, हे सगळं लक्षात आलं ना. आता दुःखम स्वभावतः द्वेषम, दुःख जे आहे ते स्वाभाविकच काय आहे, द्वेष म्हणजे द्वेष करण्यात योग्य आहे. मज लागी दुःख व्हावे आयशे कोणी भाविना जीवे, म्हणजे स्वाभाविकपणे काय सांगा हे दुःख आहे याचा तू त्याग कर असं सांगावं लागतं का? दुःखाचा आपोआपच त्याग होतो. झडझडवणी वाहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, काय जेणे पावशी अव्यंग निजधाम माझे. दुःख कोणालाही नको आहे. त्यांनी लिहिलं की जर पाण्यामध्ये तो आम्ही असतो ना आणि त्याच्यात जर करंट सोडला ना तर त्या करंटला तो वाचून आपलं मरण आहे म्हणून तो सुद्धा दुसऱ्या कडेला पळण्याचा काय करतो, प्रयत्न करतो, कारण दुःख नको आहे. त्याप्रमाणे सांगतात दुःखम स्वभावतः द्वेषम, दुःख हे स्वाभाविकपणे द्वेष आहे. बरं, कोणाला द्वेष आहे? सर्वेषां प्राणिनाम इह दुःख सर्वेषां काय द्वेषम, दुःखाचा सगळ्यांना द्वेष आहे, म्हणजे मला दुःख नको असं सर्वांना वाटतं. आता तत्साधनम त्याज्यम शोकम मोहादिकम सदा. आता आणि म्हणूनच
तत्साधनम, तत्साधन म्हणजे दुःखाचं साधन. दुःख कशामुळे प्राप्त होतं? दुःख मनुष्याला नको आहे, पण माणसं काय करतात? दुःखाचं साधन करीत राहतात. साधनाचा त्याग केल्याशिवाय त्या साधनापासून मिळणाऱ्या फलाचा त्याग होईल का? नाही. दुःख नको असेल तर दुःखाचं कारण शोधलं पाहिजे. कारणाचा त्याग केला की कार्याचा त्याग होतो. आणि कारण तसंच ठेवलं तर कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला कार्याचा त्याग करायचा, त्याच्या मूलभूत कारणाचा त्याग केला पाहिजे. तर ते सांगतात आता तत्साधनम, तत्साधनम म्हणजे दुःखाचं साधन काय आहे? त्याज्यम, त्याचा त्याग केला पाहिजे. पण दुःखाची साधनं कोणती? शोक मोहादिकम, शोक आणि मोह म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण अविवेक, ही त्याची काय आहेत? कारणं आहेत. शोक आणि अविवेक ही किंवा मोह ही दुःखाची कारणं आहेत. आणि त्याचा त्याग केला पाहिजे. कधी केला पाहिजे? सकाळी का संध्याकाळी का सदा? सदा. जर तुम्हाला दुःख होणार, हे जे त्या अनुकूल पदार्थाच्या वियोगात होणारे जे अंतःकरण वृत्ती, त्याला म्हणायचं अंतःकरण वृत्ती विषय आहे. तर ते क्लेशात्मक अशा प्रकारचं जे स्वरूप आहे त्या क्लेशात्मक अंतःकरण वृत्ती विशेष. अजूनही त्याचं काही दिलं असेल कुठं, पण साधारणपणे प्रतिकूल पदार्थाचा काय संयोग किंवा अनुकूल पदार्थाच्या वियोगात होणारी जी अंतःकरणाची विशेष, त्याला काय म्हणायचं? शोक असं म्हणायचं. अर्थ आहे तसा निर्णय न होता तो विपरीत प्रतीला येणं. कारण जे आहे ते आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. दुःखम स्वभाव आता हा तत्साधनम त्याज्यम, म्हणून त्याचं जे केला पाहिजे ते कोणतं? आणि ते त्याग, ते त्याचा नेहमीच त्याग केला पाहिजे. अनादि भव संतान निरुद्धम दुःख कारणम केनोपाय. अनादि आपल्याला भव म्हणजे जन्म मरण परंपरा पासून भव आहे. ते अनादि भव संतान, त्याचा सारखं संतान म्हणजे तो दृढ झालेला आहे. किती वेळा आपण जन्माला आलो, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, ओळसा थोर काय असं आहे का? असंच आहे ना, ओळसा थोर मायाजाळी. अनादि परंपरा प्रवाह जन्ममरण परंपरेचा चालू आहे. आणि इतका चालू आहे की तो आपल्याला आता काही निरूढ झालाय, दृढ. तोपर्यंत काळजी कर, वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. जोपर्यंत जीव गेला नाही, मरण परंपरा आहे हीच काय आहे? दुःख कारणम. जन्म जन्मा येतो प्राणी, नरदेहा योनी हानी केली ना, अशा प्रकारची त्याला दुःखच भोगावं लागतं. माणसाला वाटतंय का पुन्हा पुन्हा जन्माला यावं, मरावं, दुःख भोगावं? वाटत नाही. परंतु त्याचं कारण जे आहे ना, त्यांनी लोक जे आहे ना, पुण्याचं फल काय आहे? सुख आहे. परंतु लोक काय करतात? पुण्यस्य फलम इच्छन्ति, पुण्याचं फल हा पुण्यम न करोति नाही, असं नाही. ते मानव माणसं पुण्य करत नाही आणि पापस्य करतात, इच्छा करतात, पण पापम कुर्वन्ति यत्नतः, पण प्रयत्नपूर्वक पाप करतात. बरोबर आहे ना? हा पापस्य फलम नेच्छन्ति, पापाच्या फलाची इच्छा करीत यत्नता. तेच सांगतात. हे आता भगवंताचं मनोगत आहे. तुमच्या आमच्या सर्व मानव मात्राकडे पाहिल्यावर भगवंताला असं वाटतं दुःख कारण त्याग करावा.
शोक मोह, शोक आणि याचा त्याग करणं हे अत्यंत कठीण आहे. भगवंत उपायेनं हियताम म्हणजे कोणत्या उपायाने यांचा त्याग केला. आकांक्षया बुबो शास्त्रमुत्तमम. आणि भगवंताला सुद्धा असं वाटलं की संतांना जसं वाटतं ना तसं भगवंतालाच दया आली. ह्या आकांक्षोन्मुखम नरम म्हणजे प्रवेश केलेला आहे अशा अशा भगवंत. हा नाही, हे याचं विशेषण आहे. कोणाचं? मुमुक्षुचं उपेशन आहे की दुस्त्यजम शोकमोहादी केनायशी होतील अशा एवम आकांक्षा. म्हणजे याचा अर्थ ही जन्म मरण परंपरा कशाने खंडित होईल ह्या आकांक्षेने, ह्या इच्छेने ज्याच्या अंतकरणात प्रवेश केला आहे असा पुरुषार्थोन्मुखम नरम, असा पुरुषार्थ मोक्ष इच्छेने जो पुरुष त्याच्या उन्मुख झाला म्हणजे मोक्षाच्या दिशे, त्याला बुबोध शास्त्रम उत्तमम. त्याला बुबोध इशू म्हणजे त्याला आत्मज्ञान करून देण्यासाठी भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा इदम उत्तमम शास्त्र गीताशास्त्र त्याला सांगण्याला प्रवृत्त झाले. आता प्रथम जो श्लोक आहे त्याचं थोडा अवतरण देतात आणि उद्यापासून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमवाच व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंग महतीं च तव शिष्येन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. हे आता समोर ग्रंथ नाहीत परंतु याचा आणि प्रकार ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. विचार सागर ज्यांना कळतो असं ज्यांना वाटतं बरं, पण चांगली गोष्ट राहतील त्यांना नंतर कळेल हळूहळू.